गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 10.11 वर होतो आणि त्याचे दोन एक्झाम्पल्स घेतले होते. आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर 9 वर आहोत आणि आता आपला एक्झाम्पल सुरू आहे 3rd नंबरचं. काय आहे हो एक्झाम्पल? By using principle of mathematical induction, prove that if A which is equal to matrix पहिल्या रो मध्ये 3 minus 4, दुसऱ्या रो मध्ये 1 minus 1, then A raised to n which is equal to matrix पहिल्या रो मध्ये 1 plus 2n minus 4n n 1 minus 2n. n काय आहे? n being पॉझिटिव्ह इंटेजर. तर आपल्याला a जर दिलेला असेल तर विथ द हेल्प ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन a रेस टू n इज इक्वल टू हे प्रूव्ह करायचं आहे. गिवन दॅट a इज इक्वल टू 3 minus 4 1 minus 1, the result to be proved is a raised to n which is equal to 1 plus 2n minus 4n. पहिल्या रो मध्ये मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहित आहोत आपण n 1 minus 2n दुसऱ्या रो मध्ये. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणालो. या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटिंग n इज इक्वल टू 1 इन 1 कॉमा वी गेट a इज इक्वल टू 1 प्लस 2 इंटू 1 म्हणजे 2 मायनस 4 इंटू 1 म्हणजे मायनस 4 1 minus 2 into 1 म्हणजे minus 2 which is equal to 3 minus 4 1 आणि minus 1, जे की आपल्याला गिवन मॅट्रिक्स A दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जे आपल्याला शो करायचं होतं a raised to n which is equal to in bracket 1 plus 2n minus 4n, दुसऱ्या रो मध्ये n 1 minus 2n, यामध्ये जर n इज इक्वल टू 1 ठेवलं तर आपली मॅट्रिक्स सॅटिस्फाय होऊन राहिली. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? विच शोज दॅट रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. लेट अस अज्युम दॅट द रिझल्ट टू बी ट्रू फॉर n इज इक्वल टू k. जर आपल्याला रिझल्ट n साठी हा प्रूव्ह आहे, जर k साठी प्रूव्ह करायचं झालं तर तिथे काय दिसलं पाहिजे? n च्या जागेवर k दिसलं पाहिजे. म्हणजे a रेस टू k विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट अर्थात मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1 प्लस 2k मायनस 4k k 1 मायनस 2k. हे जर आपण अझ्युम केलं a रेस टू k आणि वी शॅल प्रूव्ह द रिझल्ट फॉर n इज इक्वल टू k प्लस 1, म्हणजे k च्या ठिकाणी आता काय येईल? k प्लस 1, दॅट इज a रेस टू k प्लस 1 विच इज इक्वल टू 1 प्लस 2 इन ब्रॅकेट k प्लस 1 मायनस 4 इन ब्रॅकेट k प्लस 1 k प्लस 1 1 मायनस 2 इन ब्रॅकेट k प्लस 1. याला आपल्याला इक्वेशन नंबर 2 म्हणता येईल आणि या प्रोसेसला मॅथमॅटिकल इंडक्शन असं म्हणतात. Left hand side of equation number 2 which is equal to a to the power k plus 1, this can be written as which is equal to a to the power k into a. a to the power k ची मॅट्रिक्स आपल्याला माहित आहे which is equal to 1 plus 2k minus 4k k 1 minus 2k, आणि मॅट्रिक्स a सुद्धा आपल्याला दिलेली आहे 3 minus 4 1 minus 1. आता याचं मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस मध्ये आपण शिकलेलोच आहोत की याला जायचं आपल्याला हॉरिझॉन्टल आणि हे जायचं व्हर्टिकल परंतु डाऊनवर्डला. सो 1 प्लस 3k इंटू 3 प्लस मायनस 4k इंटू 1, त्याच्यानंतर 1 प्लस 2k इंटू मायनस 4 प्लस मायनस 4k इंटू मायनस 1. तसंच दुसऱ्या रो मध्ये
के इंटू 3 प्लस 1 माइनस 2 इंटू 1, के इंटू -4 प्लस 1 मायनस 2 इंटू -1. म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो आहे, पहिल्या मॅट्रिक्सचं हॉरिझॉन्टल जात आहे, दुसऱ्या मॅट्रिक्सला व्हर्टिकल जात आहो, परंतु डायगोनल डाऊनवर्डला. लक्षात ठेवा हे मल्टिप्लिकेशन, जे की 12th स्टँडर्डला तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स केलेले आहेत. मल्टिप्लिकेशन आता करा, विच इज इक्वल टू 3 प्लस 6k माइनस 4k माइनस 4 माइनस 8k प्लस 4k माइनस माइनस प्लस 4k 3k 1 3k प्लस 1 माइनस 2k माइनस 4k माइनस 1 माइनस माइनस प्लस 2k 4k माइनस 6k माइनस 4k म्हणजे 2k प्लस 3 माइनस 8k प्लस 4k म्हणजे माइनस 4k माइनस 4 3k माइनस 2k म्हणजे k आणि हा प्लस 1 k प्लस 1 माइनस 4k प्लस 2k म्हणजे माइनस 2k आणि हा माइनस 1. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्या पद्धतीनं आपल्याला त्याला कन्व्हर्ट करावं लागेल. तर मी हे 2k प्लस 1 असं लिहितो, 1 प्लस 2k प्लस 2 म्हणजे मला जे 3 आहे त्याला मी लिहिलेलं आहे 1 प्लस 2 आणि 2k जशाला तसा. इथे मी -4 कॉमन घेतलेला आहे k प्लस 1. k प्लस 1 जशाला तसा आहे. इथे मात्र -2k मला -1 -2 प्लस 1 असं लिहिता येते. सो दॅट इज इक्वल टू 1 प्लस या दोन्ही टर्म मधून 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये k प्लस 1 -4 इन ब्रॅकेट k प्लस 1 k प्लस 1 सॉरी आणि इथे 1 -2 इन ब्रॅकेट k प्लस 1 आणि हे तुमचं राईट हँड साइड ऑफ इक्वेशन 2 आहे. त्यामुळे आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, a रेस टू k प्लस 1 विच इज इक्वल टू 1 प्लस 2 इन ब्रॅकेट k प्लस 1 माइनस 4 इन ब्रॅकेट k प्लस 1 k प्लस 1 1 माइनस 2 इन ब्रॅकेट k प्लस 1. Thus the result is true for n is equal to k plus 1. जे आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेली असताना आपल्याला a रेस टू n जे प्रूव्ह करायचं होतं, काय प्रूव्ह करायचं होतं, a रेस टू n 1 प्लस 2n मायनस 4n n 1 मायनस 2n. तर त्याच्याऐवजी आपण ॲझ्युम केलं a रेस टू k मॅट्रिक्स घेऊन a रेस टू k प्लस 1 मॅट्रिक्स प्रूव्ह केलं. याला मॅथमॅटिकल इंडक्शन म्हणतात. तर आपल्या जवळ आता जर तुम्ही एक्झाम्पल मध्ये जे शो करायचं होतं ते जर रिझल्ट बघितलं तर जिथं n आहे तिथे k प्लस 1 आहे, k प्लस 1 आहे, k प्लस 1 आहे, k प्लस 1 आहे. त्यामुळे आपल्याला आता काय म्हणता येईल, thus the result is true for n is equal to k plus 1 whenever it is true for n is equal to k. Hence by induction the result is true for all positive integer n. जर तुम्ही ॲझ्युम केलं n is equal to k प्रूव्ह आहे म्हणून, तर तुम्ही इथे n is equal to k plus 1 प्रूव्ह करून दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की हा रिझल्ट प्रूव्ह आहे सगळ्या पॉझिटिव्ह इंटेजर साठी. नेक्स्ट एक्झाम्पल 4. आता हा जो एक्झाम्पल 3 आहे ना, हा नंबर ऑफ टाइम्स एक्झाम मध्ये आलेला आहे. विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये मॅक्झिमम टाइम्स हा प्रॉब्लेम असतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, डिफाइन द फॉलोइंग अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ ईच. नंबर 1 आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स, नंबर 2 नीलपोटेंट मॅट्रिक्स, नंबर 3 इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स. हे सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारलेलं आहे.
मग या एक्झाम्पल 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटपोटेंट, नीलपोटेंट आणि इन्व्होल्युटरी मॅट्रिक्सची डेफिनेशन घ्यायची आहे आणि प्रत्येक याचं एक एक एक्झाम्पल द्यायचं आहे. आयडेंटपोटेंटचं एक एक्झाम्पल द्यायचं आहे, नीलपोटेंटचं एक्झाम्पल, इन्व्होल्युटरीचं एक एक्झाम्पल. तर सोल्युशन नंबर 1 आपण आयडेंटपोटेंट मॅट्रिक्स. काय आहे हो याची डेफिनेशन, ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए is said to be idempotent if a square is equal to a. म्हणजे जर आयडेंटपोटेंट मॅट्रिक्सचं एक्झाम्पल तुम्ही ए म्हणून घेतलेलं असेल तर ए स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे ए इंटू ए सुद्धा तेच येईल, त्याला आयडेंटपोटेंट मॅट्रिक्स म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल द मॅट्रिक्स ए विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये रो मध्ये 2 -2 -4, दुसऱ्या रो मध्ये -1 3 4, तिसऱ्या रो मध्ये 1 -2 -3 इज नीलपोटेंट. आता नीलपोटेंटची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी नीलपोटेंट इफ ए स्क्वेअर विच इज इक्वल टू ए. काय यायला पाहिजे, ए स्क्वेअर विच इज इक्वल टू ए यायला पाहिजे, तेव्हा आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणू, इट इज अ नीलपोटेंट मॅट्रिक्स. सो दॅट इज ए स्क्वेअर विच इज इक्वल टू ए स्क्वेअर विच इज इक्वल टू ए इंटू ए. आपल्याला आता याला ए प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ए लिहिलं आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 2 -2 -4 -1 3 4 1 -2 -3. पुन्हा हे मॅट्रिक्स लिहिलं 2 -2 -4 -1 3 4 1 -2 -3. म्हणजे आपण लेफ्ट हँड साइड ए स्क्वेअर इज इक्वल टू कन्सिडर केलेला आहे विच इज इक्वल टू ए इंटू ए, आणि आता आपल्याला राईट हँड साइड म्हणजे ए प्रूव्ह करायचं आहे. आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहित आहे, 2 × 2 4 -2 × -1 +2 -4 × 1 -4, 2 × -2 -4 -2 × 3 -6 -4 × -2 +8, 2 × -4 -8 -2 × 4 -8 -4 × -3 +12. Next row -2 × 2 -2, 3 × -1 -3, 4 × 1 +4, -1 × -2 is 2, 3 × 3 +9, 4 × -2 -8, -1 × -4 4, 3 × 4 +12, 4 × -3 -12. तीसरा रो 1 × 2 2, -2 × -1 +2, -3 × 1 -3, 1 × -2 -2, -2 × 3 -6, -3 × -2 +6, 1 × -4 -4, -2 × 4 -8, -3 × -3 +9. अशा तऱ्हेनं केअरफुली इच अँड एव्हरी एलिमेंट आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग याची ऍडिशन जे होते ते 4 4 कटले 2, इथं -10 मधून +8 म्हणजे -2, -16 +12 म्हणजे -4, -5 +4 म्हणजे -1, 11 - 8 म्हणजे 3, 4 -3 म्हणजे 1, -2, -10 + 9, -12 + 9 म्हणजे -3.
आणि या मॅट्रिक्स कडे जर आपण बघितलं तर हे मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स एच आहे. सो विच इज इक्वल टू ए. आणि आपण सहज सांगू शकतो आता हेन्स ए इज अन आयडेम्पोटेंट मॅट्रिक्स. आयडेम्पोटेंट, नीलपोटेंट ह्या मॅट्रिक्सची डेफिनेशन अँड गिव्ह अँड एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाते. आता आपण बघणार आहोत नीलपोटेंट मॅट्रिक्स कशाला म्हणतात. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड नीलपोटेंट if there exists a positive integer m such that a raised to m which is equal to 0. म्हणजे तुम्ही a स्क्वेअर घ्या या म्हणजे या नीलपोटेंट मॅट्रिक्सचा एक्झाम्पलचं तरी 0 मॅट्रिक्स येईल. तुम्ही क्यूब घ्या तरी 0 मॅट्रिक्स येईल. तुम्ही फोर्थ पॉवर घ्या तरी 0 मॅट्रिक्स येईल. आणि ते जर सॅटिस्फाय होत असेल तर त्या एक्झाम्पलला आपण म्हणू शकतो इट इज example of nilpotent matrix. If m is the least positive integer such that a raised to m which is equal to 0, that means null matrix, then m is called the index of the nilpotent matrix A. याचा एक्झाम्पल बघू. एक एक्झाम्पल मी तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवणार आहे. एक एक्झाम्पल तुम्ही स्वतः व्हेरीफाय करून बघून घ्या. येऊन जाईल नीलपोटेंट मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल द मॅट्रायसेस ए बी बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए बी आणि दुसरा एक्झाम्पल 1 1 -1 -1 आर नीलपोटेंट. तर आपण पहिले जे मॅट्रिक्स आहे ते नीलपोटेंट आहे का ते बघू. दुसरी तुम्ही करून घ्या. लेट ए इज इक्वल टू जर आपण त्याला डिनोट केलं ए बी बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए बी देन ए स्क्वेअर विच इज इक्वल टू ए इंटू ए विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये ए बी बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए बी. दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये ए बी बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए बी. आता याचा गुणाकार केला आपण ए बी इंटू ए बी म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर. त्याच्यानंतर बी स्क्वेअर इंटू मायनस ए स्क्वेअर म्हणजे मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. त्याच्यानंतर ए बी इंटू बी स्क्वेअर म्हणजे ए बी चा क्यूब. बी स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे ए मायनस ए बी चा क्यूब. अशा तऱ्हेने दुसरा रो मल्टिप्लाय केला. मायनस ए स्क्वेअर ए बी म्हणजे मायनस ए क्यूब बी मायनस ए बी मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस ए चा क्यूब बी मायनस ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर म्हणजे मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बी इंटू मायनस ए बी म्हणजे प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे 0. ए बी चा क्यूब मायनस ए बी चा क्यूब म्हणजे 0 मायनस ए क्यूब बी प्लस ए क्यूब बी 0 मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर 0. आणि या मॅट्रिक्सला आपण नल मॅट्रिक्स म्हणतो. त्यामुळे नल मॅट्रिक्सची डेफिनेशन सुद्धा तुम्हाला माहित आहे. ए स्क्वेअर ए मॅट्रिक्स विच एव्हरी एलिमेंट इज 0 इज कॉल्ड ए नल मॅट्रिक्स. मग याला आपण थोडा मोठा 0 म्हणू ओ म्हणू डिनोट केलं से आणि आपल्याला असं म्हणता येईल की मॅट्रिक्स ए हेन्स मॅट्रिक्स ए इज ए नीलपोटेंट मॅट्रिक्स. आता तुम्ही हा दुसरा एक्झाम्पल मल्टिप्लाय करून बघून घ्या नीलपोटेंट मॅट्रिक्स आहे की नाही. इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स काय आहे हो डेफिनेशन. ए स्क्वेअर मॅट्रिक्स कॅपिटल ए इज सेड टू बी इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स इफ ए स्क्वेअर इज इक्वल टू आय अँड आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. याचं एखादा एक्झाम्पल बघू आता. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू √2 1 -1 मायनस √2 इज अन इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स. पण केव्हा हे होईल जर ए स्क्वेअर इज इक्वल टू आय मिळेल तर. मग लेफ्ट हँड साइड घेतलं आपण कन्सिडर केलं ए स्क्वेअर विच इज इक्वल टू ए इंटू ए विच इज इक्वल टू पहिल्या ए साठी √2 1 -1 मायनस √2 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. दुसऱ्या ए साठी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये
√2 1 -1 -√2 मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं. आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला सराव झालेला आहे, त्यामुळे √2 √2 2 1 -1 -1 √2 1 √2 1 into -√2 -√2. दूसरा रो -1 into √2 -√2 -√2 into -1 plus √2 -1 into 1 -1 -√2 into -√2 plus 2 which is equal to 1 0 0 1. आणि हे म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 2/2 ची, विच इज इक्वल टू राईट हँड साइड. आणि आपल्याला आता म्हणता येईल की मॅट्रिक्स ए इज अन इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स, कारण की ए स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी आय सॅटिस्फाय झालेला आहे. शेवटचं एक्झाम्पल घेऊ या लेक्चरसाठी. एक्झाम्पल 5. शो दॅट if matrix A is involutory if and only if I plus A into I minus A which is equal to 0. जर इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स कन्सिडर करत असाल तर तुम्हाला I plus A I minus A is equal to 0 दाखवायचं आहे, आणि I plus A I minus A is equal to 0 कन्सिडर करत असाल तर तुम्हाला एक इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स दाखवायची आहे. म्हणजेच याच्यामध्ये दोन पार्ट आहे इफ अँड ओनली इफ असल्यामुळे. हे जर असेल तर हे दाखवा, इन्व्होल्युटरी जर कन्सिडर करत असाल तर हे दाखवा. सोल्युशन. लेट ए बी अन इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n, देन ए स्क्वेअर इज इक्वल टू I. इन्व्होल्युटरी मॅट्रिक्सची डेफिनेशन ए स्क्वेअर इज इक्वल टू आय आहे. मग याला आपल्याला लिहिता येते दिस इम्प्लाइज ए स्क्वेअर मायनस आय इज इक्वल टू 0. मायनस साइन न मल्टिप्लाय केलं तर कॅपिटल आय मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज आय स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 0 बिकॉज यू नो दॅट आयडेंटिटी मॅट्रिक्स आय इंटू आय स्क्वेअर इज इक्वल टू आयच येते. करून बघा वाटल्यास. आणि दिस इम्प्लाइज ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग which is equal to a plus b a minus b. a च्या जागेवर i आहे, b च्या जागेवर कॅपिटल a आहे, म्हणजे i plus a i minus a which is equal to 0. म्हणजे इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स कन्सिडर केल्यानंतर तुम्ही रिझल्ट प्रूव्ह केला i plus a i minus a which is equal to 0. आता कॉन्व्हर्स पार्ट मध्ये आपण i plus a i minus a is equal to 0 कन्सिडर करू आणि मॅट्रिक्स a इन्व्होल्युटरी दाखवू. मग कॉन्व्हर्सली if I plus A I minus A which is equal to 0, then multiplication I square minus IA plus AI minus A square which is equal to 0. परंतु IA आणि IA एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे, त्यामुळे हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. AI is equal to IA. मग आय स्क्वेअर च्या बदल्यात आपण आय घेतो आहे मायनस ए स्क्वेअर, कारण की आय स्क्वेअर इज इक्वल टू आय आहे विच इज इक्वल टू 0, आणि हे दोन्ही सारखे असल्यामुळे कॅन्सल झाले. इथं फार फार तर तुम्ही अजून असं लिहू शकता अँड आय स्क्वेअर इज इक्वल टू आय. मग दिस इम्प्लाइज ए स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, जे की इन्व्होल्युटरीची डेफिनेशन सॅटिस्फाय करते, आणि म्हणून आपण सांगू शकतो मॅट्रिक्स ए इज अन इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स. थँक्यू.